हॅलो गाईज, तर कसे आहात सगळे? हा व्लॉग आहे दसऱ्याचा. सगळ्यांना बिलेटेड दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. असं सकाळी सगळ्यात आधी मी आमच्या घरासाठी, देवघरासाठी आणि गाडीसाठी सगळे हार बनवून घेतले. त्यानंतर आम्ही आमच्या गाड्यांची पूजा करून घेतली आणि आमच्या स्कूटीला पण 3 वर्ष पूर्ण झाली आज. दसरा म्हटला ना तर सगळ्यात जास्त मला माझ्या लहानपणाची आठवण येते, कारण तेव्हा माझे आजोबा मला पैसे द्यायचे ड्रेस घेण्यासाठी आणि ती एक्साइटमेंट पण खूप वेगळी असायची, नवीन ड्रेस आणि सगळ्या गोष्टी घेण्यासाठी. आणि लग्न झाल्यापासून सगळे फेस्टिवल्स आम्ही दोघीच सेलिब्रेट केलेले आहेत, कारण विनूचे पण आईवडील नाही आहेत, त्यामुळे कधीतरी कमी वाजते असं होतं. त्यानंतर जायचं होतं आम्हाला माझ्या दीदीकडे आणि जाता जाता विनायकला हे रोजेस दिसले तर त्याने मला गिफ्ट दिलं. ॲक्च्युली त्याला सरप्राईज द्यायचं होतं, बट ते सरप्राईज काही झालं नाही, बट तरी पण मी खूप खुश झाले. त्यानंतर आम्ही चितळेमधून गुलाबजामुन घेतले, कारण दीदीचा छोटा मुलगा जो आहे त्याला गुलाबजाम खूप आवडतात. आणि हा आहे माझा दीदीचा छोटा मुलगा स्वामी. तो तर माझी खूप वाट बघत होता आणि मला बघून खूप जास्त खुश पण झाला. आणि हा आहे माझ्या दीदीचा मोठा मुलगा श्री. त्यानंतर आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीच्या मंदिरात, तर आम्ही देवीसाठी मस्त साडी घेतली आणि ह्या नवरात्रीमध्ये मी देवीची अजून ओटी भरली नव्हती, त्यामुळे मी पण ओटी भरून घेतली. आणि देवीचं मंदिर पण खूप सुंदर होतं आणि देवीची मूर्ती पण खूप छान होती. तर असा होता माझा दसऱ्याचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.